भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय। या गावाला हक्काचा रस्ताच नाही ही मोठी शोकांतिका आहे। पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला झिजवल्या, पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही। रस्त्याअभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत। येथील विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण, वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची आणि खडतर वाट तुडवत जावं लागतं। पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते। सर्प आणि कीटकांपासून त्यांच्या जीवाला धोका असतो। रस्त्याअभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहत आहेत, तर गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण आणि गर्भवती महिलांना झोळीतून आणण्याची नामुष्की ओढावते। रस्त्यासाठी अनेकदा लढे, आंदोलनं, उपोषणं झाली, मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका आणि जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचंच वेळोवेळी दिसून आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंगोशी बौद्धवाडीला रस्ता बौद्धवाडीला रस्ता। माझं नाव रामबिरू भोजने, राहणार मुंगोशी बौद्धवाडा। आज किती वर्षे जवळ स्वतंत्र 75, माझाच वय आता 80 वयत आला, तरी आज उद्या करतो रस्ता होतोय असा सांगण्यात येतोय। बरेच 2-3 वेळेला सँक्शनचा रस्ता झालेला, तो कसा न मंजूर झाला वापस। तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही। तरी आपण आता घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा, हीच माझी विनंती सर्वांना। पावसाचे हाल म्हणजे साप वगैरे पायाखाली माझे 2-3 वेळेला साप हे केलेले इथं जाताना, तिथं मी आता गावी आता येत नाही 2-3 वर्ष पावसात इकडे सध्या, कारण ते आता रस्त्याचं काम म्हणून आता घेतल्यानंतर तो पुरा झाल्यानंतर मग माझं येणं होईल। मी सौ अश्विनी ठाकूर, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष। तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात, तर इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे। तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत, पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार। पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे। तुम्ही पाठीमागे बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात। मी अमित गायकवाड, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष। रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही या गावाच्या रस्त्यासाठी, मुंगोशीच्या रस्त्याच्यासाठी आम्ही गेली मागील वर्षभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत। मात्र या गावातील जे रहिवासी आहेत ते गेली अनेक 60 वर्ष झाले ते या रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत। या गावचा रस्ताच असताना देखील ह्या गावाला रस्ता मिळत नाही, रहदारीसाठी कुठलाच मार्ग नाही। अनेक वर्ष म्हणजे तुम्हाला सांगतो, गावकुसाबाहेर जसा महारवाडा यापूर्वी होता तीच परिस्थिती आज देखील असे आहे। आमचा गाव देखील गावकुसाच्या बाहेर आहे आणि तिथं रहदारी करण्यासाठी कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही। आज या गावामध्ये जर कुठे कोण मैत झाला, कुठली गरोदर महिला आहे किंवा कुणाला इमर्जन्सीमध्ये घेऊन जायचं असेल तर इथं जाण्याकरता ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था नव्हती। त्याकरता रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जनआंदोलन छेडण्यात आलं, उपोषण करण्यात आलं आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात सूत्र हल्ले शासन पातळीवरती। आणि आज या ठिकाणी ऐतिहासिक दिवस आहे। आज या दिवशी या ठिकाणी मोजणी होत आहे आणि मोजणी होत असताना आम्हाला या ठिकाणी आजचा रस्ता मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि हा रस्ता मिळाल्यानंतर देखील आमचा प्रवास काय सुखकर नाही आहे। अनेक अडथळे अजूनही येणार आहेत, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून होणाऱ्या या रस्त्यासाठी आणखी कितीही संघर्ष करावा लागला तरी मुंगोशी ग्रामस्थांच्या समवेत मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर तर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा जनआंदोलन करू आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ। कारण हा रस्ता कुणाच्या बापाचा नाही आहे, रस्ता आमच्या हक्काचा आहे, येण्या जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं या ठिकाणी आम्ही नमूद करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।